नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळी करून घेतल्या, कारण कालचा जो प्लॅन फ्लॉप झाला होता तो आज सक्सेस करायचा होता। तर सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून घेतला, भाजी चपाती बनवून घेतली, कारण आजीला देखील जेवायला तिकडे द्यायचं होतं। तसंच आजीला तिकडे जेवायला भेटतं, कारण आजीच्या बहिणीचे नातू तिथे राहतात, त्यामुळे मग ते आजीला जेवण वगैरे देतात, त्यामुळे मग जास्त काही टेन्शन नाही आहे। पण बघा ना, तिच्याकडे सगळं अवेलेबल करून दिलेलं होतं, घरात लाईट फॅन सकट सगळं, गॅस वगैरे सगळं होतं, आणि इतक्या दिवस आजी करून देखील खात होती। पण आता सध्या आजीची 8 दिवसापूर्वीपासून थोडीशी जास्त तब्येत खराब झाली आहे, त्यामुळे मग आजी थोडीशी अशी जास्त हे झालेली दिसते। नाहीतर आजी सगळं स्वतःचं स्वतः करून खात होती, आणि याच्या अगोदर तर ती 4-5-6 महिने तर मोठ्या मावशीकडेच होती, त्यामुळे तेही टेन्शन नव्हतं। पण आजीने खरोखर खूप संघर्ष करून आणि संसार केलेला आहे। मी तुम्हाला मागे सांगितलंच ना की एकटी स्त्री पडल्यानंतर आहे ना, ती कसलाही विचार करत नाही। तसंच काही आजीने खूप मुलं लहान असतानापासून आहे ना, मुलांसाठी सगळं स्वतःला विसरून आणि त्यांचं जग उभारलेलं आहे। आणि आज त्यांचं एकही मुलं असं नाही आहे की जे टेन्शनमध्ये किंवा सक्सेसफुल नाही आहे। प्रत्येकाचा संसार आपला चांगल्या प्रकारे चाललेला आहे, ते आपल्या आपल्या घरी खुश आहेत, असंच आहे। आणि सगळे आजीकडे येतात जातात, असं नाही की आजीला एकटं सोडलेलं आहे। तर मधून सगळे येत असतात, भेटत असतात, पण आजी कोणाकडे राहायला मागत नाही। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आजीचा आहे। तर मग आज आम्ही आजीकडे गेलो, तेव्हा आजीची अवस्था बघितल्यानंतर ना अक्षरशः एवढं वाईट वाटत होतं की आजी एकतर ऐकायला पण मागत नाही, आणि मग सगळाच गोंधळ होऊन बसलेला आहे की करायचं काय, कारण तिथे राहण्याला पर्याय नाही आहे, तिथे काहीच करू शकत नाही माणूस, ना घरात जेवण बनवू शकते ना काय, कारण गॅस वगैरे सुद्धा चोरून नेलेला आहे सिलेंडर सकट, त्यामुळे जेवण बनवण्याचा प्रश्नच येत नाही। डबे भांडे या सकट गेलेलं आहे, त्यामुळे मग भांडी पण नाही आहे तिथे। आता कसं झालेलं आहे की मग आपण काय करणार, म्हणून मग आम्ही आता विचार केला। आज गेल्यानंतर आजीची अवस्था बघितल्यानंतर तिला फक्त थंड पाणी प्यावंसं वाटत होतं, म्हणून मग आम्ही जाताना थोडंसं ज्यूस घेऊन गेलेलो आणि थंड पाणी घेऊन गेलेलो, तेच तिला दिलं, आणि मग तिला थोडंसं चांगलं वाटलं। मग थोड्या वेळ बसलो, आणि त्यानंतर मस्त शॅम्पू आणला आणि आजीला घासून अशी जरा आंघोळ घालून घेतली, मस्त अशी साडी नेसवली, आणि त्यानंतर मग आम्ही आजीला घेऊन निघालो होतो। एक आम्ही रिक्षा केला होता बुक केलेला, की त्या रिक्षाने आम्हाला दिवसभराची साथ द्यावी म्हणून रिक्षावाल्याला दिवसभरासाठी बुक केलेलं होतं। तर मग आम्ही विचार केला आता रिक्षा केलंच आहे, तर आपण एक काम करूया, आजीला मावशीकडे नेऊन सोडण्या अगोदर आपण तिची थोडीशी ट्रीटमेंट करूया। म्हणून मग आम्ही गेलो डॉक्टरांकडे। आम्ही तसं तर विचार केलेला, डॉक्टर काहीतरी औषध गोळ्या टॉनिक वगैरे देतील, आणि आजीला त्याचा फायदा होईल, आणि ती जेवायला वगैरे चांगल्या प्रकारे लागेल, आणि ती चांगली होईल, ह्या विचाराने आम्ही तिला घेऊन गेलेलो होतो डॉक्टरकडे। पण मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर एकदम आजीच्या अगदी ओळखीचे होते, कारण आजी एवढ्या वर्षांपासून तिथे राहते आणि तेव्हापासूनचे डॉक्टर पण होते, म्हणून त्यांनी ओळखीने आजीला ओळखलं आणि सांगितलं आजी खूप दिवसापासून आले नाही, त्यांनी एवढी कंडिशन खराब झाली, म्हणून त्यांनी बीपी चेक केला, तर बीपी अगदी लो झालेला होता। त्यामुळे मग आम्ही डॉक्टरांना म्हटलं काहीतरी ट्रीटमेंट करा की जेणेकरून आजी थोडीशी तरतरीत होईल आणि पुन्हा पहिल्यासारखी होईल। मग डॉक्टर म्हणाले ठीक आहे, आपण त्यांना सलाईन वगैरे लावूया आणि थोडे ताकद येण्याची औषधं देऊया। मग आम्ही म्हटलं ठीक आहे, म्हणून मग आम्ही त्यांना सलाईन वगैरे लावून घेतलं, मस्त असं औषधं वगैरे घेतल्या, टॉनिक घेतले, जेणेकरून आजीला भूक लागेल। आणि आता ह्या गरमीमुळे थोडंसं कसं बीपीचा याचा प्रॉब्लेम होते, त्यामुळे मग जसं ग्लुकॉन-डी वगैरे असं पावडर असतं त्याप्रमाणे डॉक्टरांनी ते पण तसं पावडर दिलं होतं, ते पण घेतलं। मस्त असं आजीला जेवणासाठी विचारलं तर आजी नाही म्हणत होती, म्हणून मग आम्ही विचार केला काहीतरी लिक्विड असं आणलं तर आजी नक्कीच ते पिईल, म्हणून मग बदाम शेक आणला आणि तो आजीला पाजला। तर आजीने तो आजीला अगदी थंडगार जे काही खायला देतोय ना ते आजी खूप आवर्जून खात होती, म्हणून मग आम्ही तिला ते बदाम शेक पाजलं। त्यानंतर आम्ही मग तिची ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिक्षामध्ये तिला उचलून घेऊन आलो आणि मग आम्ही निघालो होतो मावशीच्या गावाकडे। तर मावशीचं गाव आहे ना खूप लांब आहे, आणि असं छोटंसं गाव आहे, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम होतो। तिथे गेल्यानंतर एकतर एकदम वेळेनुसार बस आहे, संध्याकाळी 6ची तर 6चीच आहे। मग आम्ही त्याच घाईने पटापट गेलो, आजीला तिथे घेऊन गेलो, तिथे सोडलं, आणि मग येण्यासाठी आम्ही अगदी 1 तास बसची वाट बघत बसलेलो, कारण आम्हाला माहिती होतं असं वाटलेलं 5 वाजता बस येते, पण बस काय 5 वाजता आली नाही, बस आली 6 वाजता। 6 वाजेपर्यंत आम्ही तिथे बसची वाट बघत बसलो, आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो पुन्हा आमच्या घरी यायला। तर कसं आहे ना मंडळी, स्त्री जेव्हा संघर्ष करण्यावर येते ना तेव्हा ती अजिबात मागे पुढे पाहत नाही, आणि तसंच काही आजीनेही केलेला आहे संघर्ष। आणि खरोखर मला खूप कौतुक वाटतंय की मी लहानपणापासून बघत आलेले, कधी अगदी कुठल्या गोष्टीसाठी तिने कधी कसला विचार केला नाही ना स्वतःचा विचार केला, आणि आज ती ह्या स्टेजला आहे। आज देखील आम्ही तिला खोटं सांगून घेऊन आलेलो की आम्ही तुला डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे, असं सांगितलं नव्हतं की मावशीच्या घरी नेऊन सोडते, कारण ती कोणाच्या घरी जाण्यासाठी तयार नाही आहे। त्यामुळे
तिचं म्हणणं आहे की मी माझ्या घरीच राहील आणि मी माझी इथेच राहील, त्यामुळे मग सगळ्यात जास्त टेन्शन येत होतं. पण आता आजीला आम्ही सुखरूपपणे मावशीकडे नेऊन सोडलेलं आहे. बघूया आता आजी किती दिवस राहते. आणि मी तुम्हाला लिहून देते की आजी 15 दिवसांपेक्षा जास्त तिथे राहणार नाही. 15 दिवसात आजीला ताकद आली की आजी लगेच येण्यासाठी पुन्हा मागे लागेल आणि परत 15 दिवसात तिला रिटर्न घेऊन यावं लागेल. कसं आहे ना, आपल्याला जेव्हा एकटं राहण्याची सवय होते ना, तेव्हा आपण कोणामध्ये मिसळून आणि कोणावर ओझं होऊन राहणं हे आपल्याला पॉसिबल होत नाही. त्यामुळे आहे ना, स्त्रीला काही वेदना देताना विचार करा.